छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, तुम्ही तुमच्या वैयक्तिक निधीतून संस्थेच्या माध्यमातून शहरासाठी 5 ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत। काय सांगाल, काय उद्देश होता आणि त्याचा वापर कसा केला जाणार आहे? शिंदे साहेबांनी आम्हाला जे काही आदेश दिले की या काळामध्ये जो अतिवृष्टी झाली त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला पाहिजे। तुम्ही पाहत असाल की आता ज्या पाण्यामध्ये अडकलेली लोक होती किंवा ज्या ठिकाणी अनेक पावसाचं पाणी घुसले त्या ठिकाणी रोगराई जरूर पसरण्याची शक्यता आहे। त्याचे प्रिकॉशन आपण घेतो, परंतु जर काही इमर्जन्सी लागली तर त्यांना सुविधा काय आहेत आपल्याकडे, आणायच्या जायच्या सुविधा काय, मग कोणी ट्रॅक्टरमध्ये आणतं, कोणी कशात आणतं। तर आम्ही 5 ॲम्ब्युलन्स अशा तयार केलेल्या आहेत जे त्याच्यामध्ये कार्डियर ॲम्ब्युलन्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीने केलेली, म्हणजे त्या रुग्णाचा जीव वाचला पाहिजे त्याच्या मागची भावना आहे। म्हणून त्या ॲम्ब्युलन्स एक आता घाटी हॉस्पिटलला देतो आहे, एक सिग्माला देतो आहे, आम्ही आणखीन 2-3 हॉस्पिटल द्यायचा प्रयत्न आहे की जेणेकरून ती सर्व्हिस त्यांना फास्टली दिली जाईल। म्हणून समाजाचा घटक हा केंद्रबिंदू मानून आमची ही सेवा देण्याचं काम चालू आहे। काल राज्यामध्ये 4 मोठे दसरा मेळावे झाले, चारीपैकी तुम्हाला कोणता मेळावा आवडला? मला माझ्या पक्षाचा मेळावा आवडला। रोखठोक भूमिका, रोखठोक विचार आणि जे केलं ते सांगायचं, ही जी काही भूमिका होती एकनाथ शिंदे साहेबांची मला वाटतं एकदम योग्य होती। लोकांनी ते पाहिलेले, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री, दुःखाला धावून जाणारा मुख्यमंत्री। तुम्ही कोल्हापूरला आलेला पूरग्रस्ताचा तो पहा, कोणताही ज्या ठिकाणी संकट आहे त्या ठिकाणी आमचा नेता हा हजर आहे। यालाच खऱ्या अर्थानं जनसेवा म्हणतात। पण प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्हाला आवडलेल्या ह्या मेळाव्याला तुम्हीच उपस्थित नव्हते, त्यामुळे संजय शिरसाट नाराज आहेत का, असं परत चर्चा सुरू झाली आहे। हे आमच्या नेत्याचं महत्त्व आहे। आमच्या नेत्याने सांगितलं मेळाव्यापेक्षा तुम्ही सर्वजण तुमच्या फील्डवर राहा, मराठवाड्यातल्या कोणीही येऊ नये असं आव्हान करणारा नेता आहे। लोक गर्दी जमवण्यासाठी आव्हान करतात, त्यांनी सांगितलं तुम्ही येऊ नका, तुम्ही तुमच्या फील्डवर राहा, सर्वसामान्यांना मदत करा। मेळाव्याला येण्यापेक्षा मदत करणं महत्त्वाचं आहे, हे शिंदे साहेबाचे आदेश होते, म्हणून आम्ही इकडे आलो, नाही तर आम्ही पण तिथे जाऊन खुर्चीवर बसलो असतो। पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यातून खास करून तुमच्यावर टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की हा मंत्री बॅगा घेऊन फिरणार आहे। आता होतं टीका टोमणे करणं, त्यांना दुसरं काय सुचतं का काही त्यांना? कालच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय संदेश दिलाय त्यांनी, काय भाषण केलंय, काहीतरी आहे का त्याचा आगापिछा आहे काही? भाजपचं ते हिरवं हे काढा आणि तुम्ही हिरवे झेंडे घेऊन तुम्ही रॅल्या काढा, काय यांना इलेक्शन आलं का त्यांचा हिंदुत्ववाद आठवतो, मराठी माणूस आठवतो आणि आम्हीच काय सर्व काही करू शकतो असा आविर्भावात ते बोलतात। कालचा मेळावा जो झाला त्यांचा तो सगळा फेल गेलेला तुम्ही पाहिलेला आहे, परंतु आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आहे। आम्ही आमचं काम करत राहू, चांगलं काम करू। लोकांनी आम्हाला कल दिलेला आहे, त्यांचा अनादर होणार नाही, हे काम आम्ही करू। गणेश नाईक आहेत, त्यांनी शिंदे गटावरती टीका करताना असा उल्लेख केला आहे की नवी मुंबईची सत्ता किंवा नवी मुंबई महापालिका जर पुन्हा या नालायका लोकांच्या हातात दिली तर शहराचं वाटोळं झालं म्हणायचं। कुणाच्या हातात देणं नाही देणं हे ठरवणारे आपण कोणी नाहीत। आपण जनतेकडे जाऊन मतदान मागितलं पाहिजे, आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे। कुणावर टीका केल्याने सत्ता मिळत नाही, उभाठ्याने तेच केलं होतं। मुख्यमंत्री कोण बनेल याच्या स्पर्धा चालू होती, लोकांचं मतच जाणून घेतलं नाही आणि सत्ता गेली। म्हणून आपण इतरांवर टीका करण्यापेक्षा त्यांनाही सांगेल की आपण आपलं पाहूया ना, काम करा, जनता ठरवेल। त्यांनी नालायक असा उल्लेख केला ना शिंदेंच्या पार्श्वभूमीवरती। नाही, शिंदेसाठी नाही केलेला, इतरांच्या हातात सत्ता जाऊ नये असं त्यांचं जे म्हणणं होतं। तर इतरांमध्ये शिंदे साहेबाचा जर नामोल्लेख केला असता तर आपण त्याला बोललो असतो। बरं, उद्धव ठाकरे परत असं म्हणतात की भाजपचा महापौर होणार अशी बोंबाबोंब करत सुटले आहेत। हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे। मुंबई यांनी जर जिंकली तर मुंबई यांनी अदानीच्या घशात घातलीच म्हणा। गेली 30 वर्ष ही मुंबई कुणाकुणाच्या घशात घातली ही जनता जाणते। तुम्ही अदानी, अंबानी, आणखीन कोणी त्यांची नावं घेऊन लोकांना दिशाभूल करू नका। दिशाभूल करण्याचे दिवस आता गेलेत। लोकांना विकास पाहिजे, लोकांना तुमच्या भांडणामध्ये काहीही रस नाही, त्यांना असे हे गोष्टी आवडतही नाही। ते एकच त्यांचं ध्येय असं, लोक म्हणतात विकास करणारा नेता आम्हाला पाहिजे। आता लोक ठरवतील अदानीच्या घशात चालली का अंबानीच्या घशात चालली, की ज्यांच्या घशात होती त्यांच्या घशातून आम्ही काढतोय, हे लोक ठरवतील। म्हणून जनतेचा जो काही कौल असेल तो आपण मान्य केला पाहिजे। रामदास कदमांनी गंभीर आरोप केलेत। ते म्हणतात की बाळासाहेबांची बॉडी
2 दिवस का ठेवली होती आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले वगैरे असं त्यांनी केलं आणि उद्धव ठाकरेंना राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करा असं म्हणणं आहे त्यांचं. माझी जी माहिती आहे त्या काळामध्ये मी सुद्धा मातोश्रीला होतो. विनायक राऊतनी 2 दिवसापूर्वी तिथं तयारी सुरू केली होती. त्यावेळेच्या पोलीस कमिशनरनी विचारलं की काय झालंय आणि मग दिवाकर राऊत आणि त्यांनी जाऊन जी काही तयारी केली होती ती पुन्हा डिमॉलिश केली. शिवाजी पार्कला यांनी सगळं सरण रचलं होतं विनायक राऊत. मी तो नाव सांगतो म्हणून रामदास कदमांनी चुकीचा आरोप केला असं म्हणायची काही गरज नाही. सत्य काय हे सर्वांना माहिती आहे. फक्त आता त्याचे जास्त होऊ नये, चर्चा होऊ नये म्हणून आम्ही कधी बोलत नाही. म्हणजे विनायक राऊत आणि दिवाकर राऊत या दोघांनी रचलेलं सरण काढलं. विनायक राऊतने केलं होतं. राऊते की नंतर जाऊन त्यांनी पाहिलं ते सत्य आहे. आता काल रामदास कदम बोलले म्हणून हे बोलावं लागतं, पण त्याच्या साक्षीदार ते आणखीन पाटील काय त्यांचं नाव DCP होते त्यांना विचारा. CPच्या मुलीचं लग्न होतं त्या काळामध्ये. नागरे पाटलांनी तो निरोप घेऊन आले होते. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. असं का केलं असेल मग, कशासाठी? हे झालेली गोष्ट आहे. आता ह्याच्यावर पुन्हा चर्चा करून बाळासाहेबांच्या आत्म्याला दुखावणं हे आमच्याला आवडत नाही म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भाष्यही करणार नाही. रामदास कदम पुढे जे म्हणाले ते गंभीर आहे की उद्धव ठाकरेंना राजकीय आयुष्यातून उद्ध्वस्त करा. आता तो त्यांचं मत आहे, त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. संजय राऊतांचं एक मत आहे की ते असं म्हणत आहेत की अमित शहा मुंबईत महाराष्ट्रापासून तोडत असताना त्यांच्या हातात कुऱ्हाड देण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं आहे. संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. का त्याचं घडघडी घेऊन बोलता? त्याच्या कोणत्याही बोलण्यावर तथ्य नसतं. तो काय बोलतो त्याला सकाळी बोललेलं संध्याकाळी आठवत नाही म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं सोडलेलं आहे. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.